बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मी प्रज्ञा आणि आता पाहणार आहोत महत्त्वाची घडामोड। अमरावतीतनं महत्त्वाची बातमी समोर येतेय। राज्यात जवळपास सर्व शहरांमध्ये तापमानाचा पारा चढलेला पाहायला मिळतोय। अमरावती हे काल देशातील सगळ्यात जास्त तप्त असं शहर पाहायला मिळाले। 15व्या क्रमांकाचं जगभरातलं उष्ण शहर ठरलेलं आहे आणि यातील अमरावती आणि अकोला या दोन्ही शहरांमध्ये सरासरीपेक्षा अनुक्रमे 6.8 आणि 5.3 अंशांनी तापमान वाढीव नोंदवलं गेलंय। त्यामुळे तिथे उष्णतेची लाट असल्याचं जाहीर करण्यात आलंय। मार्च महिन्यातच ही अवस्था असेल तर आता एप्रिल आणि मे महिन्यात किती ऊन पडेल आणि किती सूर्य आग ओकेल असा प्रश्नच सर्वसामान्यांना सतावतोय। या दरम्यान हवामान विभागानं आगामी काळात विदर्भात वादळी पावसाचा सुद्धा अंदाज वर्तवलाय। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। मार्च महिन्यातच अमरावतीकरांना तीव्र उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागत आहे। आपण आहोत सध्या अमरावतीच्या वेलकम पॉइंट या चौकात। काल अमरावती शहराचं तापमान हे 42 अंशापर्यंत पोहोचलं होतं। म्हणजे भारतातलं आणि देशातलं संपूर्ण उष्ण शहर म्हणून अमरावतीची नोंद झाली होती। आणि पुन्हा एकदा आजही अमरावतीचं तापमान हे 40 अंशापर्यंत पोहोचल्या कारणानं कामाधंद्याच्या निमित्तानं नागरिक जे आहेत ते कानाला रुमाल बांधून बाहेर पडताना पाहायला मिळत आहे। अमरावतीचा वेलकम पॉइंटचा हा चौक आहे। एरवी हा चौक गजबजलेला चौक असतो, मात्र उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत असल्यानं हा चौक देखील निर्मनुष्य झालेला आहे। व्यापारपेठा देखील ओस पडलेल्या आहेत। त्यामुळे बाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे आणि या संबंधातील काळजी नागरिकांनी घ्यावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे। आपण सध्या मार्च महिन्यामध्ये आहोत, पुढे एप्रिल आणि मे असे दोन महत्त्वाचे महिने असणार आहेत। आताच मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाल्या कारणानं पुढील येणाऱ्या दिवसामध्ये देखील अमरावतीकरांना आणि एकूणच पश्चिम विदर्भाला तीव्र उन्हाच्या झळांचा सामना करावा लागणार आहे। त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी। हवामान विभागानं जी SOP जारी केलेली आहे त्या पद्धतीनं काळजी घ्यावी। रुग्णालयांमध्ये उष्माघाताचे कक्ष देखील उघडण्यासाठी आता सुरुवात झाली आहे। कॅमेरा पर्सन विशाल सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।